साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गुरुवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या वतीने देशव्यापी महागाई विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली। त्या अनुषंगाने माकपाचे केंद्रीय समिती सदस्य तथा महाराष्ट्र राज्य सचिव माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम व जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान माकपाचे सर्व कार्यकर्ते व आंदोलक पूनम गेट येथे जमा व्हायला सुरुवात झाली। लाल झेंडे, निषेध व मागण्यांचे फलक आणि महागाईच्या महाराक्षसाच्या प्रतिकात्मक बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमित शाह सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। तेलंगणा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आंदोलन ठिकाणी आडम मास्तर येताच पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला। बळजबरीने महिला कार्यकर्ते व आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली। यावेळी कॉम्रेड नरसय्या आडम यांच्यासह शेकडो आंदोलकांना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं। जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेल, इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडणारी महागाई अनियंत्रितपणे वाढत चालली आहे। या महागाईच्या महाराक्षसामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे। म्हणून महागाईचा महाराक्षस गाडून टाकला पाहिजे। यासाठी जनता या कोरोना प्रादुर्भावाच्या महामारीत देखील जिव्हाळ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निषेध दिन पाळण्यात येतात। तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 26 मे 2014 शपथविधी घेत असताना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक बॅरेलचं किंमत $105 होतं, तरी पेट्रोल 82 रुपयाला मिळत होतं। आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये $70 एक बॅरेल आहे, तरी आता पेट्रोल 103च्या पुढे पळालेला आहे। या 15-20 दिवसामध्ये डिझेल सुद्धा 100 वर जाईल। त्यावेळेला घरगुती गॅस आम्हाला 450 रुपयाला मिळत होतं, आज 850-900 रुपये झालेला। या 7 वर्षामध्ये मोदी साहेबाला मी विनंती करू लागलो, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे जीएसटी मध्ये घ्या, पण केंद्र सरकार 7 वर्षापासून याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। या 7 वर्षामध्ये 25 लाख कोटीचा दरोडा आम जनतेवर मोदी सरकारने घातलेला आहे।